गडहिंग्लज कला अकादमीच्या कलाकारांचा पुणे येथे सन्मान. राज्य बालनाट्य स्पर्धेचा झाला विभागीय पारितोषिक वितरण समारंभ. गडहिंग्लज कला अकादमीच्या प्रायश्चित्त या बालनाट्यास सांघिक तृतीय क्रमांकासह 4 पारितोषिके. 20व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा विभागीय पारितोषिक वितरण समारंभ पुणे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात नुकताच संपन्न झाला. या समारंभात गडहिंग्लज कला अकादमीच्या प्रायश्चित्त या बालनाट्यास सांघिक तृतीय क्रमांकासह 4 पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला. 20व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडली होती. गडहिंग्लज कला अकादमीच्या माध्यमातून प्रायश्चित्त या बालनाट्याची निर्मिती केली होती. या बालनाट्यास सांघिक तृतीय क्रमांकांसह वैयक्तिक 4 बक्षिसं प्राप्त झाली आहेत. त्याचा बक्षीस समारंभ पुणे येथे नुकताच संपन्न झाला. सांघिक तृतीय क्रमांकाचे बक्षीस सिने अभिनेते जगन्नाथ निमुंगणे यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि रोख 20,000 रुपये देऊन गडहिंग्लजच्या बालकलाकारांचा सन्मान करण्यात आला. तर प्राध्यापक शिवाजी पाटील यांना दिग्दर्शनाचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस, सांस्कृतिक कार्य संचालनाच्या सहाय्यक संचालिका श्वेता पवार आणि मेघराज भोसले यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि रोख 10,000 रुपये देऊन गौरव करण्यात आला. तसेच अभिनयाचे रौप्य पदक मिळाल्याबद्दल अर्णवी उपराटे हिला रौप्य पदक, सन्मानपत्र आणि रोख 6,000 रुपये, रंगभूषा प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल निरंजन मगदूम यास सन्मानपत्र, रोख 10,000, तर मयुरेश शिंदे यास अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. गडहिंग्लजमधील बालकलाकारांना नाटकाच्या माध्यमातून संधी मिळावी, त्यांना एक हक्काचा रंगमंच उपलब्ध व्हावा यासाठी 2018 पासून बालनाट्य स्पर्धेत भाग घेतला जात होता. मात्र 7 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर 20व्या बालनाट्य राज्य स्पर्धेत गडहिंग्लज कला अकादमीला घवघवीत यश मिळालं. या यशामुळे कला अकादमीच्या बालकलाकारांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.